छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून महायुतीत मोठी बिघाडी समोर आली आहे। एका बाजूला कोट्यावधींच्या ऑफरचे आरोप, तर दुसऱ्या बाजूला विश्वासघात आणि गद्दारीचे प्रत्युत्तर। आणि या सगळ्या राजकीय नाट्यात अखेर भाजपनं अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर झेंडा फडकवला। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली। शिवसेनेच्या लोकांना निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी त्यांचे इथले नेते हे सातत्यानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आमिष दाखवतात। ओढल्या जातो नाही, 1.5 आणि 2 कोटी रुपये घरी घेऊन जातात लोक घ्या म्हणायला सदस्यांना। भारतीय एवढे पैसे हे भाजपवाल्यांना 10 लाख आणि 5 लाखाची ईडीची चौकशी केली, त्यांच्याकडे 1.5 कोटी 2 कोटी 5 कोटी येतात कुठून? याला कोणी बघत कसं नाही? इन्कम टॅक्स वाले, सीबीआय वाले, ईडी वाले, हेच मला कळत नाही। या सगळ्या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला असतानाच राजकीय समीकरणांमध्ये मोठा ट्विस्ट आला। शिवसेना ठाकरे गटानं तटस्थ भूमिका घेतल्यानं भाजपला सरळ मैदान मिळालं आणि अखेर अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र बाबा जयस्वाल यांची निवड झाली। दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट भाजपवर गद्दारीचा आरोप करत अध्यक्षपदाचा शब्द फिरवल्याचा दावा केला। नाही, सुरुवातीपासूनच भाजप डाव साधत होती, याची थोडी थोडी कुणकुण आमच्याकडे आली होती। पहिल्यांदा 6 लोक घेऊन ते 5-6 दिवस बाहेर होते। सोनवणे काही त्याच्यामधले आमचे लोकांचा त्याच्यामध्ये बनवटीचा सदस्य वगैरे असे 6 लोकांना ते घेऊन गेले। त्यावेळेसच आम्हाला शंका झाली, पण मी दुःखामध्ये असल्यानंतर मी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला नाही। परंतु या गेल्या 4 दिवसामध्ये जी घडलेली घटना आहे का सन्माननीय उदयजी सामंत साहेब आमचे उद्योगमंत्री आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामध्ये झालेला संवाद, यांच्यामध्ये झालेलं बोलणं, आमच्या भोमरे साहेब होते, त्यानंतर आमदार भोमरे साहेब आणि मला असं वाटतं का 3 आमदार होते। या 3 आमदारांना आणि अतुल सावे साहेबांशी माझा तो बोलणं झाला नाही कोणाशी, मी त्याच्यामध्ये याच्यामध्ये नव्हतो। परंतु आमच्या आमदारांनी मला सांगितलं की आपलं बोलणं झालं आणि ते आपल्याला अध्यक्षपद देणार आहे। पण काही लोक चर्चेनंतर माहीत पडलं का आता ते अध्यक्षपद मागू लागले। तर याच्यामुळं जे दिलेला शब्द आहे आणि हे पहा, जो आमच्या उदय सामंत सारखे एक ज्येष्ठ मंत्री, एक आमच्या पक्षाचे जबाबदार अधिकारी पदाधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर हा धोका बसला, याचा मला आश्चर्य वाटते। बाकी काही नाही, त्यांनी कधी सुरुवातीला सांगितलं तर तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करू, संपलं काम। मात्र भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावत पलटवार केला। भाजप आमदार प्रशांत बंब यांनी दावा केला की शिवसेनेनंच युती तोडली, त्यांनी छुपे डाव खेळले। त्यांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष महोदयांच्या बाबतीत सांगितलं की त्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता आणि तो फिरवला। हे अगदी धातांत खोटं आहे। आयत्या वेळेला येऊन आणि फक्त साम्राज्य आमच्या घराणेशाहीकडेच पाहिजे अशी अवस्था जी सध्या आपल्या या जिल्ह्यामध्ये काही नेत्यांनी आणि खास करून आमच्या ज्या मित्र पक्षांच्या आमदारांनी चालवली आहे, फक्त त्याच्याचमुळे ही आमची युती तुटलेली आहे, त्यांच्याकडून ही युती तुटलेली आहे। आमच्या प्रदेशाध्यक्ष महोदयांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता, आमच्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिलेली होती, त्यांनी धादांत खोटी अशी ती प्रेस देऊन सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत। यात आणखी एक मोठा खुलासा करत मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरत होता, पण शेवटच्या क्षणी समीकरणं बदलली आणि शिवसेनेकडूनच वेगळं सरकार बनवण्याचे प्रयत्न सुरू होते। इतकंच नाही तर गोव्याला नेलेल्या सदस्यांपासून ते बोर्डिंग पास पर्यंत पुरावे देण्याचा दावा देखील सावे यांनी केला। मला माझ्याकडे तर सगळे एव्हिडन्स मी तुम्हाला सांगतोय। गोव्याला कोण घेऊन गेलं, गोव्याला कोणाचे लोक होते, गोव्याला जे घेऊन गेले उभाटायला त्यांच्याबरोबर सेनेचं कोण होतं, त्यांची नावं देतो, बोर्डिंग पास देतो। मी तसा थोडा हायटेक माणूस आहे, बोर्डिंग पास प्रिंट काढून देतो मी। आम्ही कुठलाही विश्वासघात केला नाही। आम्ही सकाळपर्यंत त्यांची वाट बघत होतो, त्यांनी येऊन उपाध्यक्ष पदाचं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही नक्कीच त्यांचा अब्दुल सत्तारना म्हणा तुमचं मतदारसंघ सांभाळा, 50% आम्ही तिकडे भाजप आलेली आहे। एकीकडं कोट्यावधींचे आरोप, दुसरीकडे गद्दारी आणि विश्वासघाताचे प्रत्यारोप। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडीतून महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आणि या सगळ्या राजकीय नाट्यात भाजपने मात्र सत्ता काबीज करत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।